हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर ॲनिमल क्लासिफिकेशन. आणि ह्या चॅप्टरच्या शेवटच्या म्हणजे मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं? आपण 10 फायलमचा अभ्यास करणार आहोत. त्यापैकी आपले सुरुवातीचे 4 फायलम झालेले आहेत. मागच्या लेक्चरला जे आपण फायलम नंबर 3 आणि फायलम नंबर 4 कव्हर केले होते ते फायलम होते फायलम प्लॅटीहेल्मिंथेस आणि त्याच्यानंतर फायलम ॲस्केलाहेल्मिंथेस. प्लॅटीहेल्मिंथेस बद्दल आपण माहिती मिळवली होती की हे असिलोमेट आहेत ॲनिमल्स. हे मोस्ट ऑफ मराईन वॉटरमध्ये सापडतात. त्याच्यानंतर हे जे आहे हे एंडो पॅरासाइट आहे. यातले काही ॲनिमल्स हे थोडेफार हे फ्री लिव्हिंग्स आहेत आणि ते ॲक्वाटिक सुद्धा आहेत. त्याच्यानंतर यांची जी बॉडी आहे ती फ्लॅट आहे, चपटी आहे. हे बायलॅटरल सिमेट्री दर्शवतात. आणि त्याच्यानंतर एक महत्वाचा मुद्दा ह्या प्लॅटीहेल्मिंथेसचा आहे तो म्हणजेच दे आर हर्मॅफ्रोडाइट. हर्मॅफ्रोडाइट म्हणजेच उभयलिंगी. ह्या प्राण्यांच्या एका बाजूला मेल आणि दुसऱ्या बाजूला फिमेल असे दोन लिंग, दोन सेक्सेस एकाच ॲनिमल मध्ये आपल्याला आढळून येतात. त्यानंतर एक्झाम्पल्स आपण बघितले ह्या फायलम प्लॅटीहेल्मिंथेसचे. हे एक्झाम्पल्स होते प्लॅनेरिया, लिव्हरफ्लोक, टेपवर्म. हे मग यांची डायग्राम सुद्धा आपण बघून घेतली होती, हे ना. आता बघा, सुरुवातीचे जे 3 फायलम आपण शिकलो, सुरुवातीचे 3 फायलम, फायलम पोरिफेरा, फायलम निडारिया आणि फायलम प्लॅटीहेल्मिंथेस, हे जे फायलम आहेत तर हे फायलम असिलोमेट आहेत. याच्यातलं एक जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती कॉमन आहे, हे असिलोमेट आहे. याच्या नंतरचा जो फायलम आपण घेतला फायलम 4 नंबर, याचं नाव आहे ॲस्केलाहेल्मिंथेस. ॲस्केलाहेल्मिंथेस हा फायलम स्युडोसिलोमेट याच्यामध्ये येतो. स्युडोसिलोमेट म्हणजे यांची जी देहगुहा आहे ही फसवी आहे. कशी आहे? फसवी देहगुहा असलेली. कोण? ॲस्केलाहेल्मिंथेस. आलं लक्षामध्ये? मग याच्या सुद्धा कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितल्या होत्या. हे कॅरेक्टरिस्टिक कोणकोणत्या होत्या? तर ॲस्केलाहेल्मिंथेस हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत यांची बॉडी थ्रेड लाईक आहे. त्याच्यानंतर हे सिलेंड्रिकल आहेत, दंडगोलाकार. त्याच्यानंतर याच्यामध्ये राऊंड वर्म सुद्धा यांना म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे ॲनिमल्स आहेत हे फ्री लिव्हिंग आहेत. त्याच्यानंतर हे ॲक्वॅटिक पण असू शकतात, हे टेरेस्ट्रियल पण असू शकतात. म्हणजेच हे पाण्यामध्ये राहणारे किंवा हे जमिनीवरती सुद्धा आढळतात आपल्याला. त्याच्यानंतर यांची बॉडी ही नॉन सेगमेंटेड आहे. म्हणजेच कोणतेही छोट्या छोट्या तुकड्यांपासून किंवा यांच्या बॉडीचे तुकडे नाही होऊ शकत, समान युनिट नाही करू शकत तुम्ही. एक लॉंग फर्म बॉडी यांची आहे. यांची अजून एक महत्वपूर्ण कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे हे बायसेक्शुअल आहेत. म्हणजे मेल वेगळा आहे आणि फिमेल यांचा पार्टनर वेगवेगळा आहे. त्याच्यानंतर सॉरी, हे युनिसेक्शुअल आहे, बायसेक्शुअल नाही. युनिसेक्शुअल म्हणजे काय? तर मेल आणि फिमेल हे दोन्ही कसे आहेत? वेगवेगळे आहेत. मेल पार्टनर वेगळा आणि फिमेल पार्टनर वेगळा. त्याच्यानंतर याची एक्झाम्पल्स आपण बघितली. एक्झाम्पल्स होती ॲस्करीज, फिलॅरियल वर्म, लोआ लोआ म्हणजे आयवर्म. फिलॅरियल वर्म याला हत्ती रोगाचा जंतू असं सुद्धा म्हटलं जातं. हत्ती रोगाचा विषय जंत. ह्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स येतात कशामध्ये? फायलम ॲस्केलाहेल्मिंथेस मध्ये. तर हे होतं पाठीमागच्या लेक्चरचं रिव्हिजन. आजच्या लेक्चरला आपण काय बघणार आहोत? आपण बघणार आहोत याच्या पुढचे फायलम. याच्या पुढचा फायलम आहे फायलम ॲनेलिडा. फायलम ॲनेलिडा यांना असिलोमेट असं सुद्धा म्हणतात. बघा, 3 कॅरेक्टर, 3 आपण बेसिक क्रायटेरिया बघितले होते. एक होता सिलोमेट, एक होता असिलोमेट आणि एक होता स्युडोसिलोमेट. असिलोमेट मध्ये आपण सुरुवातीचे 3 फायलम आहेत. त्याच्यानंतर स्युडोसिलोमेट, ॲस्केलाहेल्मिंथेस आहे. आणि इथून पुढचे जे फायलम आहेत सगळेच्या सगळे हे प्युअरली काय आहेत? युसिलोमेट. युसिलोमेट म्हणजे खरी खुरी देहगुहा असलेले. या सगळ्या प्राण्यांच्या शरीरामध्ये तुम्हाला देहगुहा आढळेल जातात. म्हणून एक कॅरेक्टर यांचं फिक्स आहे, ऑल दीज ॲनिमल्स आर ऑर दीज ऑर्गॅनिझम्स आर युसिलोमेट. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲनेलिडाच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बघा तुमच्या स्क्रीनवरती. प्लीज सी ऑन युअर स्क्रीन प्लीज. फायलम ॲनेलिडा,
body of these animals is a long, cylindrical and metamerically segmented. म्हणजे यांचं जे शरीर आहे ते लांब आहे, सिलेंड्रिकल दंडगोलाकार आहे आणि मेटामेरिकल सेगमेंटेड म्हणजेच कायिक खंड. यांचं जे शरीर आहे, यांची जी काया आहे, हे काही खंडीभवन दाखवतात. त्याच्यानंतर सेकंड, मोस्ट ऑफ these animals are free living but few are ectoparasites. Free living animals may be marine or freshwater dweller or terrestrial. हे बहुसंख्य प्रमाणात मुक्त संचार फ्री लिव्हिंग आहेत. हे याच्यातले काही एक्टोपॅरासाइट आहेत म्हणजे बाह्य परजीवी दुसऱ्या ॲनिमलच्या शरीरावरती हे काय करतात, त्यांचं जीवनमान काढतात. फ्री लिव्हिंग ॲनिमल्स आहेत, हे समुद्रामध्ये, गोड्या पाण्यामध्ये किंवा जमिनीवरती सुद्धा सापडतात. These animals are triploblastic, bilaterally symmetrical and eucoelomate. ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे त्रिस्तरीय यांची शरीर रचना आहे, म्हणजेच मेझो, एंडो आणि एक्टोडर्म बनलेली आहे. त्याच्यानंतर बायलॅटरली सिमेट्रिकल, द्विपार्श्व सममिती हे दाखवतात आणि युसिलोमेट म्हणजे खरीखुरी देहगुहा आहे. नेक्स्ट आहे दे हॅव अ सीट और पॅरापोडिया और सकर फॉर लोकोमोशन. यांना सीटी म्हणजेच काय तर दृढरोम असतं, यालाच पॅरापोडिया म्हणजे पार्श्वपाद असं सुद्धा म्हणू शकता, किंवा सकर म्हणजे चूषक असतात की जे लोकोमोशन साठी यांना काय करतात, फायदेशीर ठरतात. देअर बॉडी इज कव्हर्ड विथ अ स्पेशल क्युटिकल. यांच्या शरीरावरती एक स्पेशल कव्हरिंग असतं ज्याला क्युटिकल्स असं म्हणतात. These animals are either hermaphrodite or unisexual. हे उभयलिंगी असू शकतात किंवा हे युनिसेक्शुअल म्हणजे एकलिंगी सुद्धा असू शकतात. आणि एक्झाम्पल्स यांचे अर्थवर्म, लीच, नेरिस एक्सेट्रा. बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले हे जे ॲनिमल्स आहे ॲनेलिडा मध्ये हे एक्टोपॅरासाइट म्हणून असतात, हे फ्री लिव्हिंग म्हणून असतात, हे मराईन वॉटर, फ्रेश वॉटर किंवा टेरेस्ट्रियल या सगळ्या ठिकाणी सापडू शकतात. आता एक्टोपॅरासाइट म्हणजे शरीराच्या वरती दुसऱ्या ॲनिमलच्या हे काय करतात, त्यांचं जीवन जगतात. त्याच्यानंतर हे जे आहेत हे ट्रिप्लोब्लास्टिक आहेत म्हणजे त्रिस्तरीय यांची रचना आहे. मेसोडर्म, एंडोडर्म आणि एक्टोडर्म या 3 लेअर पासून यांचं शरीर बनलेलं आहे. त्याच्यानंतर हे बायलॅटरल सिमेट्री दाखवतात म्हणजे द्विपार्श्व सममिती दाखवतात. त्यानंतर हे जे ॲनिमल्स आहेत हे युसिलोमेट खरीखुरी देहगुहा असलेले आहेत. हे हर्मॅफ्रोडाइट किंवा युनिसेक्शुअल आहेत म्हणजेच उभयलिंगी किंवा हे कसे असतात तर एकलिंगी असतात. त्याच्यानंतर आपण बघितलं की यांच्या शरीरावरती एक कव्हरिंग असतं ज्याला क्युटिकल असं म्हटलं जातं. हार्ड कव्हरिंग असतं जे प्रोटेक्शन करतं यांच्या शरीराचं. यांच्या जे काही उदाहरणं आहेत ते उदाहरणं आहेत अर्थवर्म म्हणजे गांडूळ, लीच, नेरिस ही उदाहरणं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे गांडुळांना शेतकऱ्याचा मित्र म्हणतात. का म्हणतात त्याच्या पुढचंच तुम्हाला आहे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जी सिलेबस मधून काढलेली आहे. तुमची प्रश्न हाच आहे त्याच्यामध्ये की अर्थवर्मला शेतकऱ्यांचा मित्र का म्हणतात गांडुळाला. याचं भरपूर सारे फायदे. एक, मातीला भुसभुशीत करणे. 2, नायट्रोजनची जी मात्रा आहे मातीमध्ये ती वाढवणे. त्याच्यानंतर हा त्या मातीमधले जे काही अनवॉन्टेड बॅक्टेरिया आहे जे शेतीसाठी घातक आहे त्यांना खाण्याचं काम हा गांडूळ करतो. आणि प्लस त्याच्या शरीरातून जे एक्सक्रीट बाहेर पडतात ते नायट्रोजनियस वेस्ट जे की मातीला काय बनवतात, अजून जास्त समृद्ध बनवतात, अजून तिचा दर्जा चांगला बनवतात. म्हणून गांडूळ खत हे अत्यंत उपयुक्त खत मानलं जातं आणि गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र म्हटलं जातं. ओके, आता हे झाली माहिती फायलम ॲनेलिडा बद्दल. ह्याच्या पुढचा जो फायलम आहे, डायग्राम तुम्ही बघितलीच. आता याच्या पुढचा जो फायलम आहे तो आहे फायलम ऑर्थोपोडा. फायलम ऑर्थोपोडा. ऑर्थोपोडा या फायलम बद्दल बोलायचं झालं तर ॲनिमल इव्होल्युशन मध्ये जे सगळ्यात सक्सेसफुल ॲनिमल्स मानले जातात ते हे आहेत ऑर्थोपोडा. ऑर्थोपोडाज म्हणजे भरपूर सारे लेग्स असणारे प्राणी. यांना पायांची संख्या भरपूर असते.
हा जो क्लास आहे, हा जो फायलम आहे ऑर्थोपोडा, हा रिचेस्ट फायलम आहे. म्हणजे व्हरायटी ऑफ ॲनिमल्स आर फाउंड इन दॅट ऑर्थोपोडा. आणि म्हणून ऑर्थोपोडा इज द बिगेस्ट फायलम. हा सगळ्यात मोठा फायलम आहे अर्थवरती. खूप जास्त प्राण्यांचा समावेश याच्यामध्ये होतो. ऑर्थोपोडास कुठे कुठे सापडतात? ऑर्थोपोडास फाउंड इन अ डीप मराइन वॉटर अँड दे आर ऑल्सो फाउंड इन माउंटन, टॉप हिल्स ऑफ द माउंटन. समुद्राच्या तळापासून ते डोंगराच्या टोकापर्यंत तुम्हाला ह्या अॅनिमलचा संचार सापडतो. म्हणजे हे पाण्यात विचारू नका, जमिनीवर विचारू नका, झाडांवरती विचारू नका, हवेत विचारू नका, आणि काय म्हणतात त्याला, टोकडावरती, डोंगरावरती विचारू नका. सगळ्या ठिकाणी यांचा अधिवास आपल्याला सापडतो. आणि भरपूर सारे अॅनिमलची कॅटेगरी याच्यामध्ये येते. त्याच्यानंतर काय आहेत हे ऑर्थोपोडाज? बघा तुमच्या स्क्रीनवरती. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्थोपोडाज. फायलम ऑर्थोपोडा, याला संधिपाद प्राणी असं म्हणतात. संधिपाद म्हणजेच काय तर भरपूर, पाद म्हणजे पाय आणि संधी म्हणजे एकत्र आलेले. ठीक आहे. दीज एनिमल्स हॅव जॉइंटेड अपेंडेजेस, हेन्स दे आर कॉल्ड ऑर्थोपोडाज. जॉइंटेड म्हणजे जोडलेले, अपेंडेजेस म्हणजे पाद, पाद पाय, म्हणून यांना ऑर्थोपोडाज असं म्हणतात. नंबर 2, planet Earth has a highest number of animals from this phylum. Hence, this is the largest phylum with a highly successful animal in this kingdom, animal kingdom. ह्या फायलम मध्ये पृथ्वीवरच्या खूप साऱ्या प्राण्यांचा समावेश होतो आणि म्हणूनच याला काय म्हटलं जातं तर बिगेस्ट फायलम, लार्जेस्ट फायलम असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट, दीज एनिमल्स आर फाउंड इन ऑल टाइप्स ऑफ हॅबिटॅट रेंजिंग फ्रॉम डीपेस्ट ओशियन टू द हायेस्ट माउंटन. ह्या प्राण्यांचा अधिवास हा समुद्र तळापासून ते उंचीवरच्या पर्वतांवरती सुद्धा आपल्याला सापडतो. 4, बॉडी ऑफ दिस एनिमल इज ट्रिप्लोब्लास्टिक, यूसिलोमेट, बायलॅटरल, सिमेट्रिकल अँड सेगमेंटेड. या प्राण्यांचं शरीर त्रिस्तरीय रचना दाखवतं. त्याच्यानंतर हे बायलॅटरली सिमेट्रिकल, द्विपार्श्व सममिती दाखवतात, आणि सेगमेंटेड म्हणजे खंडीभूत शरीर आहे यांचं. 5th, कायटेनियस एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट अराउंड द बॉडी. यांचं शरीर हे कायटेनियस एक्झोस्केलेटन म्हणजे काठिन्य कवच, कायटिन नावाने बनलेलं असतं यांचं, जे शरीराला प्रोटेक्शन करतं. 6, these animals are unisexual. हे एकलिंगी प्राणी आहेत. उदाहरणं याची भरपूर सारी आहेत. क्रॅब, स्पायडर, स्कॉर्पियन, मिलीपेड, सेंटिपेड, कॉकरोच, बटरफ्लाय, हनीबीज. व्हेरियस ऑर्गॅनिझम्स आर कम अंडर दिस सेक्शन. बघा मित्रांनो, ऑर्थोपोडाज, द बिगेस्ट फायलम, द लार्जेस्ट फायलम ऑन द अर्थ. These animals have jointed appendages. म्हणजे भरपूर सारे पाय यांना त्यांच्या शरीराला चिकटलेले असतात आणि म्हणूनच यांना ऑर्थोपोडा म्हणजे संधिपाद प्राणी असं म्हणतात. हे जे आहेत हे युनिसेक्शुअल आहेत, एकलिंगी आहे. मेल आणि फिमेल दोघेही वेगवेगळे आहेत. त्याच्यानंतर हे जे एनिमल्स आहेत हे ट्रिप्लोब्लास्टिक. यांचं जी शरीर रचना आहे, शरीर स्तर आहे, जनन स्तर, हे 3 स्तरांपासून बनलेलं आहे. एक्टोडर्म बाहेरची त्वचा, मेझोडर्म मध्य त्वचा आणि एंडोडर्म अंतरत्वचा. ह्या 3 घटकांपासून यांचं शरीराची रचना झालेली आहे. त्याच्यानंतर बायलॅटरल सिमेट्री, द्विपार्श्व सममिती दाखवतात हे. त्याच्यानंतर हे जे आहेत हे यूसिलोमेट आहे, खरीखुरी देहगुहा असलेले आहेत. त्याच्यानंतर यांची बॉडी जी आहे ती सेगमेंटेड आहे, खंडीभूत आहे. त्याच्यानंतर हे जे प्राणी आहे हे युनिसेक्शुअल आहेत, झाले आपला तो पॉइंट. त्याच्यानंतर ह्यांच्या शरीरावरती कायटेनियस एक्झोस्केलेटन आहे. ठीक आहे, कायटेनियस एक्झोस्केलेटन. यांची उदाहरणं आहे क्रॅब, स्पायडर, स्कॉर्पियन, मिलीपेड, सेंटिपेड, कॉकरोच, बटरफ्लाय, हनीबीज एक्सेट्रा एक्सेट्रा. व्हेरियस ऑर्गॅनिझम्स आर देयर. मग याची चित्र, याचे डायग्राम्स तुमच्या स्क्रीनवरती आहेत बघा. आता प्लीज सी ऑन युअर स्क्रीन डायग्राम्स. सेंटिपेड म्हणजे पैसा, मिलीपेड म्हणजे गोम, कॉकरोच आहे बघा, त्याचे रिजन्स बघून घ्या.
हेड, थोरॅक्स, विंग्स, ॲब्डोमेन, लेग्स, अँटीना, बटरफ्लाय, स्कॉर्पिओ म्हणजे खेकडा. प्लीज सी द डायग्राम्स. याच्या खाली लेटेस्ट थिंग्सचा बॉक्स आहे, पण तो तुम्हाला सिलेबस मधून कमी करून दिलेला आहे. सी द डायग्राम्स प्लीज. तर अशा पद्धतीनं हा फायलम देखील आपण कंप्लीट केला, ज्याचं नाव आहे फायलम ऑर्थोपोडा. बघा मित्रांनो, मागच्या 3 लेक्चर पासून आपण फायलम 1 बाय 1 शिकत आहोत. मागच्या पहिल्या लेक्चरला आपण स्टार्ट केलं होतं फायलम पोरीफेरा आणि फायलम सिलेंटराटा म्हणजेच निडारिया. त्याच्यानंतर कालच्या लेक्चरला आपण घेतले फायलम प्लॅटीहेल्मिंथिस आणि फायलम एस्केलेहेल्मिंथिस. आज आपण बघितले फायलम ॲनिलिडा आणि फायलम ऑर्थोपोडा. 10 फायलम पैकी कोणत्याही एका फायलम वरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2 मार्काला प्रश्न आला 4 पॉइंट्स लिहिणं अपेक्षित आहे. 3 मार्काला 6 पॉइंट लिहिणं अपेक्षित आहे. प्लस आपल्याला त्याचे एक्झाम्पल सुद्धा लिहायचे आहेत. ठीक आहे. म्हणून तुम्हाला फायलम आणि त्याचे एक्झाम्पल्स लर्न करण्यासाठी, पाठच करण्यासाठी बोर्डवरती मी सुद्धा लिहून दिलेली आहे. त्याच्यानंतर डायग्राम्स काही फायलमच्या तुम्हाला स्पेशली 2 मार्कासाठी विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे फायलमच्या कॅरेक्टरिस्टिक्स, कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स बाजूला काढायचे आहेत. जसं की मी नेहमी एक कॅरेक्टरिस्टिक्स सांगतो तुम्हाला सिलोमची, असिलोमेट, स्युडोसिलोमेट आणि युसिलोमेट. तर ह्या कॅरेक्टरिस्टिक आपण 10 फायलम झाल्यावर बघू कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणते आहे, जेणेकरून तुम्हाला एवढे सगळ्याच्या कॅरेक्टरिस्टिक आपण शिकतो 6 ते 8 कॅरेक्टरिस्टिक प्रत्येक फायलमच्या. यापैकी 4 लक्षात ठेवणं काहीच अवघड नाहीये. ठीक आहे. मग ते 4 त्या 5 कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या तुम्ही लक्षात ठेवणार आहात हे आपण 10 फायलम आपले शिकून झाले की आपण बघूयात. ठीक आहे. तर मग आजच्या लेक्चरला आपण इथे थांबणार आहोत, भेटणार आहोत पुढच्या लेक्चरला. ठीक आहे. पुढचे 2 फायलम घेऊन. तोपर्यंत ह्या फायलमचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला लिहायचे आहेत आणि त्या लर्न करायच्या आहेत. ठीक आहे. मग भेटूयात पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. शिकणं थांबवू नका. धन्यवाद.